नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे गावरान चवीचं मटणाचं कालवण। याला आपण गावरान चवीची मटणाची करीही म्हणू शकतो। नॉनव्हेज आवडणाऱ्यांना अशी गावरान चवीचं झणझणीत मटणाचं कालवण नक्कीच आवडेल। अशाच वेगवेगळ्या झणझणीत चविष्ट चिकन, मटण आणि सी फूड रेसिपी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। व्हिडिओ नक्की बघा। गावरान चवीचं मटणाचं इथे आपण 3 पावशेर मटण घेतलेले आहे। मटण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे। इथे 1 चमचा हळद घेतलेली आहे आणि 1 चमचा मीठ घेतलेला आहे। आता हे हळद आणि मीठ लावून आपण हे मटण मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया। तुम्ही बघू शकता हाताने अशा पद्धतीने मीठ आणि हळद लावून घ्यायचं। इथे छान असं हळद आणि मीठ लावून झालेलं आहे मटणाला। आता हे मटण आपण अर्धा ते पाऊण तास झाकण लावून मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया। तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया। इथे मी एक लोखंडी पॅन घेतलेला आहे। या पॅनमध्ये 1 चमचा पांढरे तीळ घालून मंद गॅसवर छान असे भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे तीळ थोडेसे हलकासा रंग बदलला तिळाचा की इथे मी 1 चमचा खसखस घातलेली आहे। खसखस ही आपण थोडं उशिराने घालायची, कारण खसखस लगेचच भाजली जाते, म्हणून तीळ भाजत आल्यानंतर लगेच खसखस घातलेले आहे। तीळ आणि खसखस छान असे भाजलेले आहेत, ते एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत। आता यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या साधारण 2 इंच आले आपण घालून तेही भाजून घेतलेले आहे। खोबरे 1 वाटी घालून भाजून घेतलेला आहे। कांदा एक छान असा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घेतला। आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। त्याचबरोबर 1 वाटी कोथिंबीर यामध्ये घालून हे मिक्सरला बारीक करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे मसाला मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। आता हा मसाला आपण बाजूला ठेवूया आणि मटण बघूया। तर इथे मटण मॅरिनेट करायला ठेवून इथे अर्धा तास झालेला आहे। मटण थोडंसं हलवून घेऊया आणि इथे कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। हा रंग बदलेपर्यंत तेलामध्ये परतून घेतला आणि लगेचच यामध्ये आपण हे मॅरिनेट केलेलं मटण घालून घेतलेलं आहे। मटण घातल्यानंतर लो टू मिडियम फ्लेमवर गॅस करायचा आणि हे मटण या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं। तुम्ही बघू शकता मटण तेलामध्ये परतलं की अशा पद्धतीनं छान असं फुललं जातं। 10 ते 15 मिनिटं हे मटण आपण वाफेवरच शिजवून घेणार आहे, म्हणजे त्याला अंगचं पाणी सुटतं। इथे आपण मटण लो टू मिडियम फ्लेमवर 10 ते 15 मिनिटं वाफवून घेतलेलं आहे। मध्ये मध्ये झाकण काढून मी 2 ते 3 वेळा हलवून घेतलेलं आहे हे मटण आणि तुम्ही बघू शकता इथे मटणाला पाणी सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण मी दुसऱ्या साईडला गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेले होते, ते गरम पाणी यामध्ये घालून घेऊया। तुम्हाला मटणाचं कालवण कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून घ्या। मी इथे जवळपास 4 ते 5 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। पाणी छान उकळून घेतलेलं आहे। आता हे थोडंसं हलवून घेऊया आणि झाकण लावून अर्धा ते पाऊण तास आपण हे मटण शिजवून घेऊया। मटणामध्ये पाणी घालताना गरम पाण्याचाच वापर करावा, म्हणजे मटण चविष्ट बनते। इथे पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। 3 तमालपत्र घालून घेतलेले आहेत। यामध्ये आपण मिक्सरला बारीक केलेला हा मसाला आहे तो या तेलामध्ये घालून छान असा परतून घेऊया। तेलामध्ये मसाला मिक्स करून झाल्यानंतर या मसाल्याला आपण झाकण लावून मंद गॅसवर 1.5 ते 2 मिनिट वाफ देऊन घेणार आहे। तुम्ही बघू शकता इथे मंद गॅसवर आपण मसाल्याला वाफ देऊन घेतलेली आहे। आता यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेऊया। इथे गरम मसाला 1 चमचा, जिरे पावडर 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, हळद लहान अर्धा चमचा, 4 ते 5 मिऱ्यांनी 3 ते 4 लवंग आहे त्याची पावडर करून घेतलेली आहे, ती अर्धा चमचा झालेली आहे, तीही घातलेली आहे। कांदा लसूण मसाला 3 ते 4 चमचे, चवीपुरते मीठ घातलेलं आहे। मटण शिजवताना आणि मटण मॅरिनेट करताना आपण मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे आत्ता मीठ घालताना बेतात घालावे। मसाले एकजीव करून घेऊया। मसाले एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी गरम पाणी घातलेलं आहे। हे पाणी आपण मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। परत हे मसाले थोडेसे कोरडे वाटत होते म्हणून परत 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा हे मसाले मिक्स करून घेतलेले आहेत। हा मसाला झाकण लावून 10 ते 15 मिनिटं मंद गॅसवर शिजवून घेऊया। मसाले शिजवून घेताना मंद गॅसवर शिजवून घ्यावे, म्हणजे मसाल्यांना तेल छान सुटतं। इथे 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत आणि आधीमध्ये मी झाकण काढून हे मसाले हलवून घेतलेले आहेत आणि 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असं इथे मसाल्याला तेल सुटलेलं आहे। हीच आपली गावरान चवीची जी मटण बनवतो आपण त्याची ग्रेव्ही याच मसाल्यामधून आपण बनवणार आहे। अगदी खूप सुंदर असं इथे मसाल्याला रंग आलेला आहे। आता हे परत एकदा हलवून घेऊया। तुम्ही बघू शकता खूप छान सिल्की स्मूथ असा इथे आपला मसाला बनवून तयार झालेला आहे। इथे आपली गावरान चवीची ग्रेव्ही तयार झालेली आहे। मटण शिजायला ठेवून अर्धा ते पाऊण तास झालेला आहे। मटण शिजले का बघूया। तुम्ही बघू शकता इथे मटण अगदी व्यवस्थित असे शिजलेलं आहे। इथे दाखवल्याप्रमाणे पळीमध्ये मटणाचा पीस घेऊन चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने मटणाचा पीस तोडून बघायचा। अगदी सहजपणे तुटला म्हणजे समजावे की मटण शिजून तयार झालेलं आहे। आता आपण बनवलेली ग्रेव्ही या कालवणामध्ये घालून घेऊया। आपण बनवलेला मटणाचा मसाला कालवणामध्ये घालून घेऊया आणि या कालवणामध्ये हा मसाला एकजीव करून घेऊया। तुम्ही बघू शकता मसाला कालवणामध्ये छान असा एकजीव करून झालेला आहे आणि कटही खूप सुंदर आलेला आहे। आता मसाला आपण कालवणामध्ये घातल्यानंतर परत एक 4 ते 5 मिनिटं आपण या कालवणाला लो टू मिडियम फ्लेमवर उकळी काढून घेऊया। कालवणाला मस्त अशी दणदणून उकळी काढून घेतलेली आहे। इथं आपलं तयार आहे गावरान चवीचं मटणाचं कालवण।
अगदी खूप छान अशी रेसिपी आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल। यावर खूप सारी कोथिंबीर घालून 10 ते 15 मिनिटं आपण झाकण लावून ठेवूया। तुम्ही बघू शकता 10 ते 15 मिनिटांनंतर अगदी खूप सुंदर असा इथे कालवणाला कट आलेला आहे। रंग तुम्ही बघू शकता आणि चवीला तर अगदी अप्रतिम असे बनते। आता जरी ग्रेव्ही आपल्याला पातळ दिसत असली तरी थंड झाल्यानंतर याची ग्रेव्ही दाटसर बनते। 5 ते 6 लोकांच्या प्रमाणामध्ये इथे आपण गावरान चवीचं मटणाचं कालवण बनवलेलं आहे। खाण्याच्या आवडीनुसार आणि सवयीनुसार याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। अशा पद्धतीनं गावरान चवीचं मटणाचं कालवण घरी नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटा अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत।